आपल्याबरोबर मित्रचे उपाध्यक्ष आणि तुळजापूर मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आहेत. दादा, मित्र ह्या महत्त्वाच्या संस्थेच्या उपाध्यक्षपदी तुमची थेट निवड झाली आहे. कशा पद्धतीने कार्यप्रणाली आहे? आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपल्या देशामध्ये नीती आयोगाची घटना जी आहे ती आवर्जून करण्यात आली होती आणि नीती आयोगाच्या माध्यमातून देश स्तरावरती वेगवेगळे नवीन उपक्रम ताकदीने घेण्यात आले. गतिशील विकास व्हावा यासाठी नीती आयोग आहे. अगदी त्याच धर्तीवरती आपल्या राज्यामध्ये देखील गतिशील विकास व्हावा, काही अडचणीचे जे विषय आहेत त्यासाठी योग्य असा मार्ग निघावा त्याच्यातनं, या अनुषंगाने थिंक टँक म्हणून काम करणारी ही संस्था आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला 2030पर्यंत आपली इकॉनॉमी जी आहे, अर्थव्यवस्था ही $1 ट्रिलियन करायची आहे. तर त्या अनुषंगाने मग नवीन काय करायला हवं, वेगळ्या गोष्टी काय करता येऊ शकतील, शेतीच्या बाबतीमध्ये काही नवीन करता येईल का, पर्यटनाच्या बाबतीत आपल्याला प्रचंड वाव आहे, तो कसा एक्सप्लॉइट करायचा, कशा पद्धतीने त्यात काम करायचं, असे अनेक विषय आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करून जनतेच्या ज्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी मग IT चा वापर कसा करायचा, असे बरेच वेगवेगळे विषय बहुअंगी असणार आहे. त्याच्यामध्ये CSR फंडाबाबत सुद्धा काही नियमावली आहे, त्याचं काही आहे का माहिती? हे CSR हा विषय वेगळा आहे. हे धोरण ठरवण्याच्या अनुषंगाने विचार करणारी यंत्रणा आहे आणि विचार करून मग नेमकं काय करणं संयुक्तिक राहू शकेल याबद्दल वेगवेगळ्या विभागांना ॲडवाईज देणारी ही बॉडी आहे. आणि त्याच्यात दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जे तालुके म्हणजे प्रगत नाहीत त्या ठिकाणी तुम्हाला आर्थिक जी आहे बाजू ती तुम्ही आर्थिक मान्यता देऊन त्यांना प्रगत करण्याचं काम सुद्धा त्याच्यामध्ये आहे. असं नाही, आकांक्षित जिल्हे हा जो कॉन्सेप्ट आहे ह्याचं धोरण जे आहे ते नीती आयोगाने ठरवलं. आपल्याला कल्पना आहे की देशभरामध्ये अनेक असे जिल्हे, आपल्या राज्यात 4 जिल्हे घेतले, त्याच धर्तीवरती तालुका स्तरापर्यंत एखादा विभाग, एखादा तालुका, एखादा जिल्हा अविकसित राहिला असेल, काही बाबतींमध्ये मागे राहिला असेल, तर त्याला चालना देण्यासाठी निश्चितपणे पुढच्या काळामध्ये नवीन काही उपाययोजना केल्या जाणार आहेत. आणि हे मित्र ही जी संस्था आहे ही सुरू करून 2-1 वर्षच झालेत. आता येणाऱ्या काळामध्ये याचं स्वरूप जे आहे ते खूप अजून मोठं होणार आहे, व्यापक होणार आहे आणि त्याच्या माध्यमातून निश्चितपणे राज्याच्या विकासाला चालना मिळणार याची मला खात्री आहे. दादा, पुढच्या 2.5 वर्षामध्ये आपल्याला मंत्रिपदाची अपेक्षा आहे? नाही, मला जी आता जबाबदारी दिलेली आहे ती मोठी आहे, योग्य आहे. त्याच्या अनुषंगाने काम करण्यावरती माझा भर राहणार आहे आणि मला खात्री आहे की इतके व्यापक विषय आपल्याला हाताळता येणार आहेत की निश्चितपणे आपल्याला लोकांच्या गरजेचं, लोकांच्या उपयोगाचं ठोस असं काम करता येईल. ओके, धन्यवाद. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.